नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला मोड आलेल्या हुलग्याची उसळ कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी मोड आलेले हुलगे घेतलेले आहेत. हुलगे शिजायला वेळ लागतो म्हणून आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून आवश्यकतेनुसार पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया. डबा कुकरमध्ये ठेवून गॅसच्या मोठ्या आचेवर याच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. कुकर पूर्ण थंड झाल्यावर मोड आलेले हुलगे आपले शिजलेले आहेत. आता आपण फोडणी देऊयात. कढईमध्ये 1 पळी तेल घालूया. तेल चांगलं गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग घालूया. खमंग फोडणी दिल्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. पाच ते 7 मिनिटांनंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. आले लसणाची पेस्ट घालूया. आले लसणाची कच्ची चव जाईपर्यंत परतून घेऊयात. आले लसणाची पेस्ट आपली परतून झालेली आहे. इथे मी 1 पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. 4-5 मिनिटांनंतर टोमॅटो आपला छान मऊ झालेला आहे. पिकलेला टोमॅटो असल्यामुळे तो लगेचच मऊ झालाय. आता याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. जर उसळ तुम्हाला खमंग हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही अर्धा टीस्पून गरम मसाला सुद्धा घालू शकता. हळद आणि कांदा लसूण मसाला परतून घेऊयात. हळद आणि कांदा लसूण मसाला परतून झाल्यावर याच्यामध्ये शिजवून घेतलेले हुलगे घालूया. उसळ आपण करणार असल्यामुळे याच्यामध्ये मी पाणी घालणार नाही आहे. जर तुम्हाला याला रस्सा हवा असेल तर शिजलेलेच पाणी याच्यामध्ये घाला. चवीनुसार मीठ घालूया. शिजवतानाच मीठ घातल्यामुळे मीठ काळजीपूर्वक घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. मीठ मिक्स करून झाल्यावर उसळ खाताना कोरडी लागू नये म्हणून याच्यामध्ये आपण 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट घालूया. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. मिक्स करून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवून याला 1 वाफ आणूया. गॅसची आच कमीच ठेवायची आहे. 1 ते 2 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. हलवून घेऊया. मोड आलेल्या हुलग्याची उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही उसळ तुम्ही चपाती आणि भाकरीसोबत खाऊ शकता. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.